शुभ सकाळ, नमस्कार. मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते. तर ना सकाळचे 4:30 वाजले होते आणि माझी तयारी चालली होती. तर सगळं स्वयंपाक वगैरे आवरलं होता. अक्षू अजून झोपलीच होती, ह्याने आवरून बसले होते आणि चहा वगैरे झाला आणि चाललो होतो आम्ही देवीला. तर आज मंगळवार होता ना, तर जवळजवळ आम्हाला 5-6 वर्ष झाले आम्हाला तुळजापूरच्या आपल्या देवीला ना, तुळजाभवानी मातेला जायचं झालंच नव्हतं. का झालं नाही तर ही आपली 2 व्हीलर जायचं यायचं हाल पण होत्यात, त्यामुळं जमलंच नव्हतं जायचं. तर जाताना ना मंगळवेढ्याच्या तिथं चहा घेतला. तर तिकडं ना पाऊस झालेला होता वाटतं रात्री, त्यामुळं इतकं थंडी वाजायला लागली होती. ती चहा पण पोळायला लागला होता मला, एवढा गरम गरम आणि थंडी वाजायला लागली म्हणून चहा प्यायला थांबलो होतो. आणि खूप छान असा चहा होता बरं का. तर चहा घेतला आणि परत आणखीन निघालो. तर सकाळचं की नाही मी घरात म्हणजे 3ला उठले होते आणि पुरणपोळीचा थोडा म्हणजे नेहमीपुरतं वाटीभर डाळ घालून ती केलं होतं देवीपुरतं नैवेद्यासाठी. आणि आपल्याला खाण्यासाठी चपाती म्हणा, डाळ कांद्याची भाजी, असं सगळं तेही केलेलं होतं आणि थांबत केलं होतं बरं का. तर हे आता तुळजापूरच्या अलीकडचं आहे. आता मला इथलं काय ठिकाण म्हणजे नाव माहीत नाही ठिकाणाचं त्या. तर तिथं थांबले होते का, तर इतकं सगळं दुखायला लागलं होतं पाठ आणि इथं इतकं छान मंदिर होतं ना. तर मी तिथं बसले आणि तिथंच मी परत आत गेले नाही, मी नंतर गेले होते. तर अगोदरच हिने व्हिडिओ केलेला होता खरं. आणि दत्तांची ना छान अशी मूर्ती, इतकी छान मूर्ती होती ना, बघतच राहावं वाटत होतं. आणि त्यांच्या शेजारी नागनाथ देवाचं ते पण होतं तिथं. तर खूप छान होतं, काय गर्दी नाही काय नाही, एकदम शांतता आणि एक स्वच्छता असं दोन्ही इतकं छान होतं का नाही. तर तिथं दर्शन मी नंतर घेतलं. मी आधी तिथंच बसले होते बाहेर थोडा वेळ, का तर इतकं पाठी त्यांनी दुखायला लागलं होतं. मी आधी अगोदर त्याचं दर्शन घेऊन आलं, नंतर मग मी घेतलं. तर आपल्या इथल्या ठिकाणाचं नाव मला माहीतच नाही बरं का. खूप छान असं दर्शन तिथं झालं. थोडा वेळ तिथं विश्रांती घेतली का, तर छान झाड होतं तिथं, झाडाखाली बसलो आणि मग थोडा वेळ विश्रांती घेऊन नंतर निघालो. आणि आता तिथं विश्रांती घेऊन आम्ही निघालो बरं का तुळजापूरच्या देवीच्या दर्शनाच्या दिशेने. आणि इतकं म्हणजे सकाळचं लवकर निघालो होतो. तर आम्ही तिथं 9-9:30च्या दरम्यान काहीतरी पोहोचलो. त्यामुळं सकाळी एवढं काय उन्हाचा वगैरे आम्हाला त्रास झाला नाही, का तर घरातून सुद्धा मी खूप लवकर निघाले होते आणि सगळं आवरून घरातलं. पण सकाळी मी व्हिडिओ केलाच नाही. काय झालं की अर्ध्या तासाचं कामाला जर व्हिडिओ करायचं म्हणलं की 1-1.5 तास जातो. मग मला उशीर आधीच व्हायला लागला होता. लवकर उठायचं ठरवलं तरी वेळ झाला होता उठायला. मग म्हणलं नकोच आता काय व्हिडिओ वगैरे करत बसायला, परत नंतरच करावा. त्यामुळं जेवण वगैरे बनवलं काय, त्याचं मी काही केलंच नाही व्हिडिओ. जाताना मात्र काहीच उन्हाचा त्रास झाला नाही. सकाळी लवकर पोहोचल्यामुळं मात्र येताना मात्र खूप उन्हाचा आम्हाला त्रास व्हायला लागला होता, का तर ऐन उन्हाच्या दरम्यानच आम्ही निघालो होतो. आणि फायनली तुळजापूरमध्ये आम्ही पोहोचलो. तर गाड्या वगैरे लावायचं ना, पार्किंगची अजिबात सोय नाही.
तर जिथं साहित्य घेतोय तिथंच लावायचं असं थोडं म्हणजे साहित्य घरातून मी तसं ओटीचं वगैरे साहित्य नेलेलं होतं, फक्त बांगड्या म्हणा आणि देवीला गजरा, नंतर ते डोळे कान नाक असं ते सगळं घालतात ना, ते तेवढं थोडंफार असं काय काय नारळ ते घ्यायचं राहिलं होतं. मग ते घेतलं आणि तिथंच गाडी पार्किंग केली, तर आम्हाला लक्षातच आलं नाही. तर खूपच अलीकडं आम्ही ना ते साहित्य सगळं घेऊन गाडी लावली होती. तिथंच त्यांचं हेल्मेट वगैरे ठेवलं आणि चपला पण आम्ही तिथंच सोडल्या. ते लक्षात आलं नाही. जाताना तर काय ऊन नव्हतं, पाय काय पोळले नाहीत, पण मंदिरातून येताना लय इतके पाय पोळले आणि ते लवकर एकतर सापडेना पण आम्हाला, का तर इतकी गर्दी आणि एकतर बऱ्याच वर्षातून आणि गर्दी काय नेहमीच असते. त्यात अजून काल मंगळवार शुक्रवारची तर जास्तच गजरे. आणि हे बघा इथं परत वेण्या दिसल्या मला, आणि मी अगोदरच काय केलं, गजरा घेतलेला होता, मग त्यामुळं काय परत मी वेण्या वगैरे घेतल्या नाहीत. आणि वेण्या त्याच होत्या ते सगळ्या सुकल्यासारख्या, सगळ्या सुकलेल्याच होत्या. दुसऱ्या द्या म्हणताना ते म्हणले उन्हाळा इतका आहे आणि काय मग सुकणारच. ठीक आहे म्हणलं, गजरा आहे काय परत घेतले नाही. सगळीकडे आजूबाजूला स्टॉल, भरपूर अशी गर्दी, कोण बांगड्या घालतंय, कोण काय वेण्या खरेदी करते. नंतर आपले सरबताचे वगैरे सुद्धा ना तिथं छोट्या छोट्या गाड्यांवरनी ते विक्रीसाठी चालूच होतं. आणि इथं मला एक मूर्ती पण घ्यायची होती देवीची, मग तिथं आम्ही थांबलो होतो. आणि मी जातानाच ना हळदी कुंकू सुद्धा घेतलं तिथं. तर ना 3 प्रकारचे हळदी कुंकू तिथं होते, म्हणजे कुंकू 3 प्रकारचे होते. तर एक हळदीचं होतं, एक आपलं नेहमी रेग्युलर असतं ते एक होतं, आणि दुसरं जे होतं ना ते मला कशाचं कळालं नाही. मी ते विचारलं तर ते म्हणले हे भांगात भरायचं कुंकू सेपरेट वेगळं असतं. मग असे 3 प्रकारचे तिथं होते. आणि तर जाताना की नाही हळदी कुंकू घेतल्यामुळे येताना हळदी कुंकू काही घेतलं नाही. तर चिरमुऱ्याचा आपण जे प्रसाद घेतो ना तो घेताना त्याबरोबर सुद्धा हळदी कुंकू घ्यावंच लागते. तर हे काय मला माहितीच नाही. तर तिथं आम्हाला सांगितलं त्यांनी नुसता चिरमुऱ्याचा प्रसाद घ्यायचा नाही, त्याच्याबरोबर हळदी कुंकू पण घ्यायचं. का तर आपली देवी तुळजाभवानी ना सवासीन आहे ना, तर त्यामुळं तो नुसता चिरमुऱ्याचा प्रसाद देणं म्हणजे सडा प्रसाद असं काहीतरी म्हणतात तिथं. मग ठीक आहे म्हणलं, मग पेढ्याचा वगैरे घेतला प्रसाद. आणि इथं बघा परडी भरायला, तर इथं सुद्धा भरपूर बायका हे अशा उन्हात अनात बसलेल्या असतात. आणि हे बघा आता एंट्रीजवळ आम्ही आलो आणि आज जाणार होतो तिथं. तर गर्दी बघूनच ना मी तर हैराण झाले होते. सकाळी 9ला इतकी गर्दी होती, नंतर म्हटलं आता काय हालत होत्या काय माहिती, पण झालं दर्शन वगैरे छान. तर पायऱ्या उतरून आल्यानंतर इथं ना उजव्या सोंडेचा गणपती, तर इथं सुद्धा खूप गर्दी होती. इथं मी सुद्धा दर्शन घेतलं. तिथं त्यांनी धागा बांधायला दिला होता, आणि शेजारी ते बांधणारा पण दादा बसलेले होते, पण तिथं काय मी बांधून घेतलाच नाही. आणि परत पण बांधायचं विसरलं, अजून आता घरात आल्यानंतर म्हणून बांधायचा, तर लक्षातच नाही माझ्या, तसंच आणलाय बांधलंच नाही मी, तर धागा ती देत होते. आणि हे बघा आता इथं आता मंदिरात जाण्यासाठी तर इथं इतकी गर्दी होती, तर बाकड्यावर मी आपली बसले होते. तर मुखदर्शन आणि धर्मदर्शन, तर मुखदर्शन आम्ही घेतलं. धर्मदर्शन म्हणजे एकदम जवळून, आणि मुखदर्शन म्हणजे थोडंसं लांबून होतं. तर ह्याला आम्ही थांबलो, का तर ह्यालाच इतकी गर्दी होती. तरी पण तिथले सिक्युरिटी गार्ड दादा ते म्हणले होते की हे होईल तुमचं तासाभरात, जवळून आहे त्याला तर 4 तास लागतात म्हणले होते. पण ह्याच दर्शनाला आम्हाला 3 तास गेले. मग आणखीन जास्तच वेळ झाला असता, ऊन झालं असतं, आणि एकतर 2 व्हीलरवर आपण गेलेलो, मग म्हटलं राहू दे. तरी पण छान झालं बरं का दर्शन, पटापट रांगा पुढं चालल्या होत्या. आणि इथं सगळं ना चालूच होतं, म्हणजे टी व्हीवरती दाखवतात ना ऑनलाईन, तर ते इथं देवीचं सगळी पूजा वगैरे केलेली, इथं दर्शन इथं उभारून आपलं चालूच होतं. तर इथंच बघा आमचा तास 1.5 तास जवळजवळ गेला होता. नंतर पुढं अजून खूप गर्दी होती, तर इथं मी बसत आम्ही सगळे चाललो होतो. आणि इथले एक आजी आजोबा आमची ओळख झाली होती, का तर ह्यांनी व्हिडिओ करत होते ना, तर त्यांना पण त्यांचा व्हिडिओ करायचा होता, आणि त्यांना तर येत नव्हता. मग ह्यांच्या पाठीमाग लागले आमचा पण व्हिडिओ करून द्या. मग त्यांचे फोटो काढून व्हिडिओ करून यांनी दिला. तर ते आमच्या पाठीमागं म्हणजे होते, आणि हे दोघं होते ना हे पुढं होते, आम्ही मध्ये होते, ना आमच्या मागं ते आजी आजोबा होते.
देवीच्या दर्शनासाठी अगदी जवळ ते चाललं होतं आणि इथं पण इतकी गर्दी तरी पाठीमाग माझ्या आजी आजोबा त्या दोघांचे व्हिडिओ फोटो काढून घेतले. माझ्याकडून ताटातलं डब्याचं वगैरे सगळं होतं, सगळं पॅकमध्येच होतं. परत ते खाली पडलं होतं, ते आजोबांनी मला दिलं तुमचंच पडलं दर्शन अगदी मेन जवळ जे दर्शन झालं तिथे व्हिडिओ देवीचं दर्शन झालं. मला जरा वेळ लागला उंचीमुळं तर लवकर दिसेनाच पुढे एवढी गर्दी होती. तिथं जवळ गेल्यावर मात्र ते पुजारी काका ठेवलेला त्यांनी काही जास्त घाई केली नाही, म्हणजे थांबू दिलं ते आणि तिथं छान दर्शन घेतलं. मला देवीचा गजरा लागला लगेच तिथं देवीची मूर्ती छान सजवली होती. काय म्हणते काय आता तर आपल्या तुळजापूरची देवी ना 3.5 शक्तिपीठापैकी एक आहे ना, तर गर्दी असणारच म्हणा. मंगळवार असो, शुक्रवार, रविवार तर असते जास्त गर्दी आणि एरवी सुद्धा असते नेहमीच. तर दर्शन छान झालं. खूप वर्षांनी गेलो होतो, अनु व्हायच्या अगोदर म्हणजे गेलेलो ना. तर चुलत बहीण आली होती नवीन गाडी घेऊन आणि त्यावेळी तिच्याबरोबर सोलापूरला गेलतो आणि तिथून तसंच मग आम्ही तुळजापूरला पण गेलेलो. त्याच्यानंतर परत काय जाणंच झालं नव्हतं आणि छान वाटलं. येऊच नाही असं वाटत होतं, थांबावं तिथंच, पण आलो नंतर. तर अखंड पोळपट नंतर ते काठवाट असते ना ते सगळं इथं विकायला होतं बरं का. छोटी छोटी ती पोळपट वगैरे ते पण लहान मुलांची ती सुद्धा होतं. खेळणी पण तेवढी, स्टॉल भरपूर स्टॉल असे होते. नंतर हिरव्या बांगड्या म्हणा आणि ही देवीची मुखवटे साडी, हे जे तयार मार्गशीर्ष महिन्यात आपल्याला लागतं ना गुरुवारी, तर हा एक मुखवटा, फक्त हा एकच यांना आवडला होता. बाकी सगळे एवढे यांना काही हे झालं नाही, ते छान वाटला होता. साड्या वगैरे म्हणा, देवीचं सगळं साहित्य, मूर्त्या, अन्नपूर्ण देवीच्या सुद्धा खूप छान छान मूर्त्या होत्या तिथं. देवीच्या मूर्त्या, घंटा सगळं असं स्टॉलच होते. आणि इतके पाय पोळले जाताना तिथं जिथं गाडी लावली होती आणि चपला सोडल्या होत्या तिथं जाऊपर्यंत झालं. मग तिथून परत रिटर्न जायला, घरी यायला आम्ही निघालो. तर 9:15च्या दरम्यान तुळजापूरमध्ये पोचलो होतो बरं का. आणि आम्ही ज्यावेळी दर्शन झालं आणि तिथून निघालो त्यावेळी करेक्टच 12:30 वाजलेले होते. आणि 12 नंतर उन्हाच्या झळा आणि ऊन एवढं लागते की विचारूच नका. आणि पायाला सुद्धा असं गरम 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 वाफा लागून पाय लागलो होतं पोळायला. ह्यांना पण होतं हेल्मेट, मी पण डोक्याला रुमाल वगैरे बांधला होता, पण तरी ऊन काय थोडं लागते वे. आणि वारं होतं, पण वारं पण सगळं गरमच. देवदर्शन झालं तर 12:30 वाजले आम्हाला तिथून निघायला. आणि आता तुळजापूरतून पुढे येऊन जेवायला बसले. तर घरूनच चपाती, डाळ कांदा आणलं होतं. तर पेढ्याचा प्रसाद घेतला होता येता येता, पाण्याची बॉटल आणि आंब्याचं झाड आहे. इथं खाली आंबा पडलेला होता, विचारायचं होतं पण कोण नव्हतंच विचारायला. मग काय लागले मग घेतला आंबा. खाय मला काय आंबटच लय लागायला, मी खाल्लाच नाही, त्यांनीच खायला लागले ते. आणि आता जेवण करायला लागले आणि इतकं ऊन लागायला लागले ना, बेकार झाली नुसती. गर्दी एवढी की ढकला ढकली, चेंगरा चेंगरी. दर्शन झालं तरी व्यवस्थित. 3 तास गेलाय ना तरी अगदी जवळून दर्शन होतं ते घेतलं नाही. दुसऱ्या नंबरचं, सेकंड नंबर मुखदर्शन ते
घ्यायला गेलो आम्ही, धर्मदर्शन नाही घेतलं. तर ते जवळून जे होतं ना त्याला ते सिक्युरिटी गार्ड असतात त्यांना विचारलं, ते म्हणले 4 तास तर सहज जाते तुमचं. आणि जवळून नाही त्याला त्यांनी तास 1.5 तास सांगितलं, पण त्यालाच 3 तास गेला आमचं आपलं हे मुखदर्शनाला. आणि इतकी गर्दी, बरं आणूला आणायचं माझ्या मनात होतं, आणलं नाही. ते एवढं चांगलं झालं ना, सगळी लहान मुलं होती ना तेवढी सगळी रडतच होती. जेवढी लहान मुलं कोण कोण घेऊन आले A to Z सगळी रडत होती. आता जेवण करायला लागलं, डाळ कांदा चपाती. आणि मी सकाळी उठून लवकर 3 वाजता उठले होते, तर पुरणपोळीचा नैवेद्य करून आणला होता. म्हणजे देवाला करण्यापुरताच नैवेद्य केला होता, पण तिथं नैवेद्य पुरतच ठेवून घेतच नाही, ते फक्त ओटीचं तेवढं घेतलं. मग आता काय तसंच आणलं माघारी. आता गाईला चारायचं, नंतर आपल्या अंबाबाईचं मंदिर आहे तिथं ठेवायचं आपलं. तर आता जेवण आता करतो आम्ही, या जेवण आता. हे उंबराचं झाड आहे. या उंबराचं आणि हे आंब्याचं आहे. हा, हे आंब्याचं आहे. ते रामफळ आहे पलीकडे तुझ्या मागे आहे ते रामफळ. ते आंब्याचं आहे. हायवेच्या कडेला खूप छान असं जेवण झालं. आणि इथून मग निघालो आम्ही. तर तिथं खरं ना घर होतं, पण घरात कोण नव्हतं. आणि आम्ही 2 बाटल्या नेलेल्या होत्या ना, ज्या घेतलेलं पाणी, ते सगळं पाणी आमचं संपलं होतं. तर तहान लागली होती. आता पुढं पाणी कुठं आहे का बघावं म्हणत होतो. तर इतकं ना तिकडं जास्त असं काही नव्हतंच, पाणी बिणी कुठं जास्त मिळालंच नाही लवकर आम्हाला, भरपूर उशिरा पाणी मिळालं. तर सोलापूरच्या अलीकडे ना तामलवाडी, तर त्याच्याजवळच ना PP पटेल कंपनी इथं होती नाही. तर इथं हे होते कामाला अगोदर, म्हणजे मस्त सुपरवायझर होते, पण पगार जास्त नसल्यामुळे लग्नाच्या अगोदरच होते. लग्न झाल्यावर पण थोडे दिवस होते. तर ही कंपनी मला त्यांनी दाखवायला लागले होते. आणि इथं होते, पण नंतर परत थोड्या दिवसांनी लग्न झाल्यानंतर सर्व्हिस तिथले काम सोडलं, पगार काय जास्त नसल्यामुळे. आणि इकडं बघा सगळं वातावरण जास्त अशी हिरवीगार काय झाडं वगैरे नव्हती. आणि त्यावेळेला थोडं लहान होती बरं का, मात्र आता सगळं हे खूप असं मोठं झालंय. तर इथं ना जेवण वगैरे झाल्यानंतर थोडा वेळ विश्रांती घेतली होती पुढं आल्यानंतर. आणि झाडाखाली छान अशी तर मोठं असं वडाचं झाड होतं. आणि थोडा वेळ बसलो, पाणी वगैरे तिथं घेतलं होतं, पाणी वगैरे पिलं. आणि नंतर आम्ही इथून निघालो. आणि चहा सकाळी जिथं पिला होता तिथंच थांबलो होतो, चहा पिऊन घरी निघालो. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला सांगा, लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि देवीचं छान असं दर्शन झालं, तुम्हालाही थोडंफार मी घडवलं. तर आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.